आपण एकदम सिंपल पद्धतीने शाबूची खिचडी बनवते. काय जास्त तामझाम नाही करत. फक्त पटापटा मिरच्या कापल्या आणि बटाटे सोलून मस्त चौकोनी आकारामध्ये कापून घेतले आणि लगोलग किचन देखील असं क्लीन करत असते. मला आधनं-मधनं माझं असं क्लिनिंग चालूच असतं. म्हणजे असं कोणाकोणासोबत होतं मला नक्की सांगा. म्हणजे दोन्ही काम एकसाथ झालं पाहिजे. पण असं करण्याच्या नादात खूप काही एकदा असं उलटं-फुलटं होऊन जातं. तर इथे भिजवलेल्या शाबूमध्ये मस्तपैकी मीठ टाकून घेतलं आणि मी पण एक लाडू परत खाल्ला आणि खूप छान झालते यावेळेस लाडू. तर इथे आपली शाबू खिचडी पण रेडी आहे. तर मुलांना मी खाली बसवून आलते दुकानात. दुकान उघडंच होतं. अंशिका झोपली होती. आलोकला म्हटलं दुकानात लक्ष देतो. अभ्यास करत करत दुकानात पण लक्ष देतो. कोण आलं की मला आवाज देतो म्हणून मी त्यांना सोडून आलते खाली. तर आता मी पण देवाला वगैरे नैवेद्य दाखवला उपवासाची खिचडी. तर इथं आता मी पण प्लेटमध्ये घेते मुलांना आणि माझ्यासाठी. म्हणजे खाली जाऊन आम्ही मस्त खिचडी एन्जॉय करू. तर इथे मस्तपैकी वाफाळता गरम गरम खिचडी घेतली आणि मुलांकडे गेले. तर मुलांना जाताना लाडू वगैरे नेलते. तर इथं मुलं मी पहा एन्जॉय करतो आहे आणि आलोकचं खाऊन झालं तर त्याला म्हटलं अभ्यास कर. तो अभ्यास करायचं म्हटलं का त्याला लई झोप येत असती. हे माझं छोटं कार्टून फुगलं होतं का तर मी तिचा व्हिडिओ काढत नव्हते. तर तिला म्हणलं ये बाई तुला